विना दैन्येन जीवनम आणि विना कष्टेनं मरणं. विना कष्टेन मरण. हे आपलं उद्दिष्ट असायचं. आणि जीवनात आपण ह्या गोष्टी पाहतो. विना दैन्य मरण जीवनम विना दैन्येन जीवनम विना कष्टेन मरणं. विना कष्टेन मरण. म्हणजे मग कारण की त्या सूक्तामध्ये की खूप समृद्धी दे असं म्हटलं तिने, असमृद्धी नाही शिकवली. असमृद्धीची कधी जाणीव होते की आपल्याजवळ थोडेसे पैसे नाही किंवा काही मीन्स नाही, तेव्हा आपल्याला असमृद्धी दिसते. पण आपल्याला असमृद्धी म्हणजे त्याची गरजच जाणवली नाही तर असमृद्धी कशी होणार? ते म्हणजे ते असं सुखी माणसाच्या सदऱ्यासारखं झालं की त्यांना कुठे सापडलं नाही. तर प्रत्येक जण म्हणायचं मला काहीतरी दुःख आहे, इतकं मोठं दुःख आहे. एक मुलगा सापडला तिथं याच्यामध्ये त्या नदीच्या काठावर गुरं राखीत होता. नुसतं वाळूत लोळत पडला होता. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, तुला काय दुःख आहे? मला नाही बघ काही म्हणजे दुःख तर मग काय आहे म्हणे तुला? म्हणे मला एक सदरा दे तुझा. माझ्याजवळ नाहीच आहे काही. म्हणजे नसताना सदरा सुद्धा त्याला काही असमृद्धी जाणवली नाही. ती जोक आहे ना. अमेरिकेतला कोणी MBA आला होता, त्यांनी अशाच माणसाला पाहिलं तर तो म्हणला तू असं गायी काय घेत नाहीस म्हणा. गाय घे, दुसरी गाय घे, मग अजून बऱ्याच गायी कर, मग ते विक आणि मग पैसे कमाव आणि खूप पैसा मिळेल तुला आणि मग सगळा आराम मिळेल. तो म्हणला आत्ताच मला आराम मिळेल. मी आरामाने जगते, मला कुठे आता काही त्रास आहे. असं म्हणजे